नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान 9वा पाठ उष्णताचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. कंसात शब्द आहेत प्रारण, पांढरा, वहन, निळा, अभिसरण, दुर्वाहकता, सुवाहकता, काळा आणि परावर्तन. ही पहिली रिकामी जागा आहे. सर्वाधिक उष्णता टिंबटिंब रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते. उत्तर, सर्वाधिक उष्णता काळ्या रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते. दुसरी रिकामी जागा आहे. उष्णतेच्या टिंबटिंबसाठी माध्यमाची आवश्यकता असते. उत्तर, उष्णतेच्या प्रारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. 3. उष्णतेचे वहन टिंबटिंब पदार्थांमधून होते. उत्तर, उष्णतेचे वहन सुवाहक पदार्थांमधून होते. 4. थर्मास फ्लास्कमधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता टिंबटिंब क्रियेने कमी करतो. उत्तर, थर्मास फ्लास्कमधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता परावर्तन क्रियेने कमी करतो. 5. अन्न शिजवण्याची भांडी टिंबटिंब गुणधर्मामुळे धातूची बनलेली असतात. उत्तर, अन्न शिजवण्याची भांडी सुवाहक गुणधर्मामुळे धातूची बनलेली असतात. पुढील रिकामी जागा आहे. सूर्यापासून पृथ्वीला टिंबटिंबमुळे उष्णता मिळते. उत्तर, सूर्यापासून पृथ्वीला प्रारणामुळे उष्णता मिळते. प्रश्न 2. कोण उष्णता शोषून घेईल? त्यामध्ये वस्तू आहे स्टीलचा चमचा, लाकडी पोळपाट, काचेचे भांडे, तवा, काच, लाकडी चमचा, प्लॅस्टिकची प्लेट, माती, पाणी, मेण. उत्तर, दिलेल्या वस्तूंपैकी प्रत्येक वस्तू काही प्रमाणात उष्णता शोषून घेईल. धातूच्या स्टीलचा चमचा आणि तवा जास्त प्रमाणात उष्णता शोषून घेतील, तर इतर वस्तू कमी प्रमाणात उष्णता शोषून घेतील. लाकडी पोळपाट, लाकडी चमचा व प्लॅस्टिकची प्लेट फार कमी प्रमाणात उष्णता शोषून घेतील. मेण वितळेल. प्रश्न 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, अ. ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी का होतो? उत्तर, थंड पाण्याची पट्टी आपल्या शरीरातील उष्णता काही प्रमाणात शोषून घेते. त्यामुळे ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवली असता कमी होतो. आ. राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग का देतात? उत्तर, राजस्थानमध्ये वातावरणाचे तापमान खूप जास्त असते. पांढऱ्या रंगामुळे आपाती उष्णता प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर परावर्तन होऊन उष्णतेचे शोषण कमी प्रमाणात होते. म्हणून राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग देतात. ई. उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार लिहा. उत्तर, उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार आहेत वहन, अभिसरण व प्रारण. ई. खारे वारे व मतलई वारे उष्णता संक्रमणाच्या कोणत्या प्रकारावर आधारलेले आहेत ते स्पष्ट करा. उत्तर, दिवसा सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णता प्रारणामुळे जमीन लवकर तापते व जमिनीलगतच्या हवेची घनता कमी झाल्याने ती वर जाते. यावेळी समुद्रावरील त्या मानाने कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा जमिनीच्या दिशेने वाहते. उष्णतेच्या अभिसरणाने खारे वारे वाहतात. रात्री जमीन लवकर थंड होते, त्यामुळे जमिनीलगतच्या हवेची घनता अधिक होते. त्या मानाने समुद्रावरील हवेचे तापमान अधिक असते व घनता कमी असते. अशावेळी जमिनीवरची हवा समुद्राच्या दिशेने वाहते. उष्णतेच्या अभिसरणाने मलई वारे वाहतात. उ. अंटार्क्टिका खंडातील पेंग्विन पक्ष्यांचा रंग वरून काळा का असतो?
उत्तर अंटार्क्टिका खंडात वातावरणाचे तापमान कमी असते. काळ्या रंगाच्या पदार्थावर पडणाऱ्या उष्णता प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर शोषण होते. पेंग्विन पक्ष्यांचा रंग वरून काळा असल्याने उष्णतेचे मोठ्या प्रमाणावर शोषण होऊन त्यांना त्यांच्या शरीराचे तापमान कायम राखण्यास त्याची मोठी मदत होते. पुढील प्रश्न आहे, खोलीमध्ये हीटर खाली व वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर का बसवलेली असतात? उत्तर उष्णतेच्या अभिसरणात जमिनीलगतची हवा गरम झाल्याने तिची घनता कमी होऊन ती वर जाते व वरची कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा खाली येते. त्यामुळे अभिसरण प्रवाह तयार होतात. म्हणून खोलीमध्ये हीटर खाली तर वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर बसवलेली असतात. प्रश्न 4. शास्त्रीय कारणे लिहा. साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास तडकते, पण बोरोसिलने बनवलेल्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकत नाही. उत्तर साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास उष्णतेची वहन वेगाने व न झाल्याने बाटलीच्या ज्या भागावर पाणी पडते तेथील काचेचे लगेच प्रसरण होते, परंतु त्या शेजारील भागाचे तापमान त्या मानाने फार कमी प्रसरण झाल्याने बाटली तडकते. बोरोसिलने बनवलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास उष्णतेचे वेगाने वहन झाल्याने काचेचे फारसे एकसमान प्रसरण होत नाही, त्यामुळे ती बाटली तडकत नाही. आ. उन्हाळ्यात लोंबकळणाऱ्या टेलिफोनच्या तारा हिवाळ्यात समांतर झालेल्या दिसतात. उत्तर उन्हाळ्यात वातावरणाचे तापमान जास्त असते, तेव्हा उष्णतेने प्रसरण झाल्यामुळे टेलिफोनच्या तारा लोंबकळतात. हिवाळ्यात वातावरणाचे तापमान कमी असते, तेव्हा तारांचे आकुंचन झाल्याने त्या समांतर होतात. ई. हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात. उत्तर हवेत पाण्याची वाफ असते. हवेची बाष्पधारण करण्याची क्षमता तापमानावर अवलंबून असते. हिवाळ्यात रात्री तापमान कमी झाल्यावर ही क्षमता कमी होते व तापमान फार कमी झाल्यास जादा पाण्याचे गवतावर संकलन होऊन त्याचे दवबिंदू तयार होतात. पुढील प्रश्न आहे ई. हिवाळ्यात रात्री आपल्या हाताला लोखंडाचा खांब लाकडी दांड्यापेक्षा थंड लागतो. लोखंड उष्णतेचे सुवाहक आहे तर लाकूड उष्णतेचे दुर्वाहक आहे. हिवाळ्यात रात्री वातावरणाचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा बरेच कमी असते. अशावेळी लोखंडाच्या खांबाला आपण हात लावल्यास उष्णतेचे वहन सहजपणे आपल्या हाताकडून लोखंडाच्या खांबाकडे होते, त्यामुळे आपल्या हाताला तो खांब थंड लागतो. मात्र लाकडी दांड्याला हात लावल्यास त्या प्रमाणात उष्णतेचे वहन न झाल्याने तो लोखंडी खांबासारखा थंड लागत नाही. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.